सप्रेम नमस्कार. जय नरहरी, जय विश्वकर्मा. आपला सेवक समाजातील संघर्षातील राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समाज मनाशी संवाद साधावा याच सामाजिक भावनेतून, सामाजिक हेतूने हा व्हिडिओ मी करत आहे. जानेवारीच्या सुरुवातीच्या हप्त्यामध्ये आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत अधूनमधून 4-8 दिवसाच्या फरकाने मी जानेवारी महिना आणि फेब्रुवारीची सुरुवात बऱ्यापैकी प्रवास माझा झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये मी समाज भेटीच्या निमित्ताने आणि स्वराज्य हक्क परिषदेचा प्रचार आणि प्रसार करावा या सामाजिक भावनेतून मी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावलेली आहे आणि छोट्या मोठ्या बैठकीच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट समाज बांधवाची संपर्क अभियान हा देखील उपक्रम मी समाजाचा समाज माझा ह्या सामाजिक हेतूने आपण राबवत आहोत. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही सर्वशाखी सोनार समाजाचं संघटन विश्वासाने समाज मनापर्यंत पुढे जात आहे. सामाजिक जाणीव, सामाजिक समस्या आणि सामाजिक हेतूने पुढे जाणारे या सामाजिक संघटन बाबतीत समाज मनाला या संघटनेच्या बाबतीत संघटनेचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट नेमके काय आहेत याची देखील कल्पना समाज मनाला आली पाहिजे. याच भावनेतून आपण समाजापर्यंत जातो. चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला समाज ऐक्याच्या दृष्टीने समाज एकत्रित करण्याच्या भावनेतून आपण छोट्या छोट्या गावखेड्यामध्ये, छोट्या शहरामध्ये, महानगरामध्ये विखुरलेल्या, विस्तारलेल्या शाखा पोटशाखेमध्ये विभागलेल्या सकल सोनार समाजाला एकत्रित आणावं, एकसंघ आणावं ही सामाजिक भावना समाज मनाचा आदर करत करत आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 16, 17, 18 असे 3 दिवस जानेवारीमध्ये बारामती, सोलापूर, अकलूज, पंढरपूर अशा भागामध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी काही समाज बांधवांच्या गाठीभेटी असतील किंवा त्यांच्याशी संघटनात्मक विषयावर चर्चा असेल, सामाजिक काही त्यांच्याकडे उद्दिष्ट असतील हे सांगून किंवा त्यांचं देखील काही ऐकून आपण या संघटन कार्याला पुढं न्यावं हीच सामाजिक भावना माझी असते, माझ्या सहकार्याची असते. याच भावनेतून आपण पुढं जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वजण करत आहोत. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राचे हे संघटन गतवर्षी आपण 24च्या मध्यामध्ये अर्थातच जून जुलैमध्ये आपण स्थापन केलं आणि त्या सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या सर्व शाखी सोनार समाज संघटनेला थोडंसं गती देण्याचं काम देखील केलं आणि या संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आपण पदाधिकारी म्हणून त्यांची निवड करून त्यांच्या खांद्यावर काही जबाबदारी दिली आणि संघटना वाढण्यासाठी त्यातील काहींनी चांगले प्रयत्न देखील केले. हे स्पष्ट करणं, हे सांगणं एक संघटनेचा घटक म्हणून आपल्या सर्वांनाही या गोष्टीची तोटपुंजी का होईना कल्पना द्यावी हा देखील हेतू आहे. त्यानंतर मी जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या 27, 28, 29, 30 तारीख या 3-4 दिवसांमध्ये देखील बऱ्यापैकी प्रवास पुन्हा त्याच भागात करण्याचा मला योग आला आणि मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं ओढाताणीतून देखील त्या ठिकाणी मी गेलो आणि समाज बांधवांनी देखील तितकंच प्रेमपूर्वक स्वागत असेल किंवा एक सामाजिक भावनेतून एक आपल्यातील कोणीतरी एक समाजकर्ता सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं धडपड करणारा एक समाज बांधव आपल्याकडे येत आहे या भावनेतून गेल्यानंतर यथोचित विचारपूस आणि मान सन्मान देखील त्यांनी केलेला आहे. 17 जानेवारी 2025 या दिवशी
बारामती शहरामध्ये सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेच्या माध्यमातून किंवा संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्याच्या सहभागातून संत नरहरी महाराज दिनदर्शिका काढली आणि त्याचं प्रकाशन बारामती येथील समाज बांधव आणि त्या पंचक्रोशीतील काही बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्या प्रकाशन सोहळ्याला एक अध्यक्ष म्हणून देखील मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम देखील सुंदरपैकी झाला होता. आणि त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान त्या ठिकाणची काही समाज बांधव देखील आवर्जून भेटली आणि त्यांच्याकडं भेटीला जाण्याचा योग देखील आला. याच कार्यक्रमाच्या दरम्यान बारामती येथील प्रतिष्ठित सराफ स्वर्णकार आणि स्वर्ण समाजाचे द्रष्टे युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गणेश जोजारे आणि त्यांचा जो परिवार आहे त्या परिवाराच्या भेटीचा योग आला. त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर त्या भागातील समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी आम्हा पदाधिकाऱ्यांचा सोनार हक्क परिषदेची जी टीम होती, जो चमू होता, त्यांचा सत्कार त्यांनी खरोखरच हृदय सत्कार केला असं मला निश्चितच वाटलं. आणि त्या कुटुंबाला भेटल्यानंतर एक वेगळा आनंद देखील आला. गणेशभाऊचं कार्य महानतेच्या मार्गावर आहे. वेगवेगळ्या संस्था आणि संघटनेमध्ये ते कार्यरत असतात आणि सामाजिक जाणीव, सामाजिक पोटतिडकीने, सामाजिक चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या छोट्या मोठ्या समाजकर्त्याला ते सतत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं कसब त्यांच्या खरोखरच नेतृत्व गुणात आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम गणेशजी जोजारे आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांचं कार्य देखील बारामती शहरामध्ये आणि त्या पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे. ते वेगवेगळ्या संस्थेवर कार्यरत आहेत. नाशिक येथील संत शिरोमणी जे ट्रस्ट आहे त्र्यंबकेश्वर येथील त्या ट्रस्टवर देखील ते ट्रस्टी आहेत. आणि गणेशभाऊच्या कार्याला निश्चितच भविष्यात आमच्या शुभेच्छा आहेत, आज देखील आहेत. भविष्यात वेगवेगळ्या तरी सन्मानजनक पदावर ते जावेत अशी नरहरी महाराजचरी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला पुढे नेण्याचा थोडासा प्रयत्न करतो. त्यानंतर मी अकलूज येथील समाज बांधव बालाजी दीक्षित सुगावकर आणि सचिनजी बानकर, अकलूज येथील युवा सोनार हक्क परिषदेचे युवा नेतृत्व आणि बालाजीराव दीक्षित सुगावकर सोनार हक्क परिषदेचे एक घटक त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि तेही प्रमुख पाहुणे म्हणून त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचा देखील मान सन्मान बारामतीकर अर्थातच जे आयोजक होते सोनार हक्क परिषदेचे पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांनी काम पाहत आहेत आणि या दिनदर्शिकेच्या कामामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय अंगदराव होनमाने साहेब यांनी आणि या सोनार हक्क परिषदेचे प्रमुख नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, ज्या आशेनं पाहतो, ते अक्कलकोट येथील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी आदरणीय रविशंकरजी धर्माधिकारी हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आणि या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्यासोबत आमच्या सगळ्या सहकारी मार्गदर्शक असलेल्या आमच्या भगिनी आदरणीय विजयाताई दहिवळ व आदरणीय मुक्ताताई ढाळे या देखील या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या. सांगायचं तात्पर्य एवढंच की होनमाने साहेब, धर्माधिकारी साहेब, विजयाताई व मुक्ताताई ढाळे यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं ही दिनदर्शिका बाहेर पडू शकली, दिनदर्शिकेचं प्रकाशन होऊ शकलं. आणि होनमाने साहेबांनी त्या ठिकाणचा कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीनं त्याशी प्रकाशन सोहळा उत्तम प्रकारे तेथील समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न केला, यशस्वी केला. त्याबद्दल या चौघांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यातून आपण बाहेर पडत असताना काही
लहान सहान गोष्टी घडतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण आता पुढं जाऊयात. काही संघटनेतले पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील नसतील, त्यांना नजर चुकेन ते विसरले गेले असतील, असंच आपण समजून आता या संघटनेच्या विस्ताराकडे आपल्याला पुढं जावं लागेल, जेणेकरून सोनार हक्क परिषद महाराष्ट्रात जी चांद्यापासून बांध्यापर्यंत जर रुजवायची असेल तर खरोखरच आपल्याला सर्वांनाच या सोनार हक्क परिषदेला पुढं नेण्याचा जो आपण वसा घेतला आहे, तो वसा आता कोणीही बाजूला टाकता कामा नये. त्या पद्धतीने आपण काही प्रमाणामध्ये थोडाफार बदल करून ते सक्रियतेने आणि समाज मनापर्यंत पोहोचू शकतात. सातत्यानं आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला, समाजकर्त्याला जे ज्येष्ठ सन्मानाचे पदाधिकारी आहेत ते गृहीत धरतात, असे पदाधिकारी या सोनार हक्क परिषदेच्या संघटनेला आवश्यक असतात, आवश्यक असावेत. म्हणून आपण काही प्रमाणात थोडंफार बदल करू सर्वांना गृहीत धरणारे समाजकर्ते, पदाधिकारी मंडळी यांना सन्मानाने आपण या संघटनेला पुढे नेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देऊ. आणि तर फ्रेश माइंडचे समाज बांधव आपण या सर्व शाखीय विचारक असलेल्या संघटनेत कामाला, त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी त्यांची जबाबदारी आता वाढणार आहे. आणि या वाढत्या जबाबदारीतून आपण संघटनेचा विस्तार राज्यभर कसा करता येईल. आज आपण पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही प्रमाणात आहोत, विदर्भात काही प्रमाणात आहोत, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या राज्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये आपली काही कार्यकर्ते आज कार्यरत झालेले आहेत. काही माता भगिनी देखील सोनार हक्क परिषदेवर मोठा विश्वास ठेवून मोठ्या विश्वासानंच तिथं जोडलेले आहेत. जोडत असतानाच ह्याच्यात सर्वांचं श्रेय आहे. संघटना ही सर्वसमावेशक विचाराची आहे, सर्व शाखीय विचाराची आहे आणि यामध्ये प्रत्येकजण खरोखरच सन्मानाचा विचारक आहे. त्यामध्ये बांधव असतील, माता भगिनी असतील, या सर्वांच्याच माध्यमातून त्यांच्या संपर्कातील समाज बांधव आणि भगिनी यांना जोडण्याचा कसोशीने आणि प्रामाणिक प्रयत्न या संघटनेतील पदाधिकारी करत आहेत. ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे आणि यापुढे देखील आपण सर्वच एकमेकांना एक दिलानं आपण काम करूयात. काम करत असताना काही चुका होतात, त्या चुकांवर काही ठिकाणी आपण दुरुस्त करून आपण पुढं जाण्याचाच एक मार्ग अवलंबला पाहिजेत आपण सर्वांनी. किंतु परंतु एकमेकाच्या मनात न बाळगता, शाखा भेद न मानता आपण सोनार म्हणून समाज मनापर्यंत पोहोचावं, समाजाचं संघटन उभं करावं, समाजाच्या ज्या सामाजिक उणिवा जाणीवा आहेत किंवा जिवंत प्रश्न आहेत, या प्रश्नाला मार्ग कसा काढता येईल, शासन दरबारी आपल्या समस्या मांडून त्यातून समाजाला न्याय कसा देता येईल, यासाठी आपण सर्व टीमवर्कच्या माध्यमातून आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. राज्य सरकार आपल्या एकसंघ मागणीतून निश्चितच आपला सकारात्मक विचार करेल आणि आपल्या काही ज्या गोष्टी असतील, की आपल्या मागण्या असतील, ते त्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असेल किंवा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून काही आपल्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक होती का, हा देखील विषय महत्त्वाचा आहे. तो विषय आपण सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून तो सोडविलाच पाहिजेत, जेणेकरून समाज मनाचं स्थान तर मजबूत होईल आणि समाजाचा एकमेकांबद्दलचा विश्वास देखील दृढ होईल. जे समाजकर्ते असतात ते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. अशा समाजकर्त्याकडे समाज देखील एका वेगळ्या सामाजिक भावनेतून, सामाजिक हेतूने आणि एका आदर्श विचाराने पाहत असतो. समाज हा परीक्षकेच्या भूमिकेत असतो. आपण देखील त्याच पद्धतीनं समाजाला विश्वासपात्र काम करण्याचा सर्वजण प्रयत्न करूयात. आणि हे करत असताना कुटुंब आणि समाज हा भेद न करता, समाजच हा आपला परिवार आहे आणि कुटुंबाला देखील आपल्या न्याय देत असताना परिवारातीलच घटक म्हणून समाजाला आणि आपल्या कुटुंबाला मान सन्मानाचं स्थान दिलं पाहिजेत. कुटुंबाला देखील
वेळ देत असताना समाजकार्याकडे देखील लक्ष असलं पाहिजेत आणि समाजकार्य करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष देखील होता कामा नये, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा आपण वेगवेगळ्या भागात काम करत असताना वेगवेगळी बांधव जोडली जातात. अशीच वेगळी समाज बांधव वेगळ्या विचाराची, युवा विचाराची, तरुण विचाराची, ज्या सामाजिक जाणीव त्यांच्या मनामध्ये आहे, सामाजिक प्रश्न सोडवण्याची धमक आणि उमेद त्यांच्याकडून आपल्याला दिसून येते, अशी बांधव देखील टप्प्याटप्प्याने आपल्याला या सोनार हक्क परिषदेला जोडले जात आहे. ही सोनार हक्क परिषदेची विश्वासार्हता आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही संघटना छोटंसं रोपटं आहे, पण त्या संघटनेचा, त्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष व्हावा यासाठी संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी, समाज बांधव या ठिकाणी जो विश्वासानं जोडला जातो, तो या छोट्याशा रोपट्याचं पालनपोषण करत करत त्या रोपट्याकडं दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करून याचा वटवृक्ष कसा होईल यासाठीच प्रयत्नशील आहे. मी जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 28-29-30 तारखेमध्ये काही भागात पुन्हा मी नव्या फिरायसाठी निघालो, त्यांच्या गाठीभेटीसाठी निघालो. डायरेक्ट समाज संपर्क अभियान हा माझा सातत्यानं जो प्रोग्राम असतो, जो कार्यक्रम असतो, संघर्ष यात्री, समाज यात्री म्हणून माझी जी ओळख आहे, मी समाजाचा, समाज माझा या ब्रीदवाक्याने, या सामाजिक हेतूने आणि याच घोषवाक्याने, या संघटनेच्याच घोषवाक्याने आपण पुन्हा समाज मनाच्या जवळ जावं. समाजातील काही सुखद घटना, काही दुःखद घटना, दुःखद घटनेमध्ये सांत्वनपर काही भेटी द्याव्यात, त्या कुटुंबाचं सांत्वन करावं, संघटना पाठीशी आहे हा विश्वास द्यावा आणि काही सुखद कार्यक्रम झाले असतील त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू शकलो नाही, अशा ठिकाणी जाऊन देखील आपण त्यांच्या कार्याला, त्यांनी त्यांच्या हातून घडलेल्या शुभ कार्याला आपण शुभेच्छा देऊन आपण पुढं दुसरीकडं जात असताना तिथं नवीन कोणी आपल्याला समाज बांधव भेटतो का, त्याच्याशी काही चर्चा करता येते का, समाजाची, संघटनेची काही उद्दिष्ट त्यांच्यासमोर मांडता येतील का, हा विचार करत करत आपण समाज मनाचा शोध घेत असतो. समाज मनाचा शोध घेत असताना आपण अतिशय समाजाला आदरानं पाहिलं पाहिजे. समाजाशिवाय आपण शून्य आहोत, समाज आहे म्हणून आपण आहोत. मी म्हणजे समाज नाही हा आणि ही भावना प्रत्येकानं जोपासली पाहिजे. समाजाला ग्रहित धरल्याशिवाय समाजकर्त्याचं हाती घेतलेले काम पूर्णत्वास जात नाही, हा मोठा इतिहास आहे. मी अंबाजोगाईतून निघाल्यानंतर बार्शी मार्गे वैरागच्या नंतर मी मोहोळ येथील समाज बांधव आणि त्यानंतर पंढरपूर आणि पंढरपूरहून अकलूज या ठिकाणी 28 तारखेला मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोहोळ येथील काका पंडित सराफ यांची पुतणी यांच्या दुःखद निधनाच्या निमित्तानं आपण त्या काका सराफ यांच्या अकलूज येथील भावाच्या परिवाराला जाऊन भेटावं, त्या दुःखी परिवाराला जाऊन सांत्वन करावं, त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं, ही भावना ठेवून सोनार हक्क परिषदेचे सचिनजी बारकर, बालाजीराव दीक्षित आणि मी स्वतः राजेश पंडित त्या कुटुंबाला जाऊन रात्री उशिरा भेट दिली आणि त्यांचं सांत्वन करण्याचा छोटासा प्रयत्न केला, त्यांच्या दुःखात सहभागी झालो. त्यानंतर मोहोळीतील आपले सोनार हक्क परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक विचारक असलेले आदरणीय संजयजी महामुनी गुरुजी यांचा देखील मोहोळ शहराच्याच आसपास मोटरसायकल आणि एका वेगळ्या दुसऱ्या समोरच्या वाहनाने त्यांना धडक दिली, त्यांचा देखील पाय फ्रॅक्चर झाला, हाताला फ्रॅक्चर झालं. त्यांनाही भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्या घडलेल्या घटनेबद्दल थोडासा खेद व्यक्त करून ते लवकरात लवकर ठणठणीत व्हावेत, बरे व्हावेत आणि पुन्हा एकदा समाजकार्यात आणि त्यांच्या शैक्षणिक पेशेला सक्रिय व्हावेत, कुटुंबामध्ये आनंदाने ते वावरावेत ही भावना त्या निमित्ताने त्या कुटुंबाच्या जवळ आपण व्यक्त केली आणि त्यांना परमेश्वर लवकरात लवकर बरे करावे, त्यांचे जी जखम आहे ती लवकर भरून निघावी, त्यांचं फ्रॅक्चर नीट व्हावं ही भावना व्यक्त केली. त्यानंतर मी सोलापूरला आलो.
सोलापूरहून परत मला पंढरपूर मार्गे पुन्हा अकलूज आणि अकलूजहून पुन्हा इंदापूर या ठिकाणी जाणं क्रम प्राप्त होता आणि दिवसाची त्यांची मी यावं अशी इच्छा होती. आणि बांधकर परिवाराने मोठ्या आदराने त्या ठिकाणी आमच्या इंदापूर शहरात तुम्ही भेट द्यावी. सोनार हक्क परिषदेचे उद्दिष्ट तेथील बांधवांना काही सांगावेत. नव्यानं काही बांधव जोडले जात असतील तर त्यांना सन्मानपूर्वक सोनार हक्क परिषदेमध्ये सन्मानाचं स्थान द्यावं किंवा सोबत घ्यावं अशी काही भावना व्यक्त केली होती. त्या भावनेला देखील आपण अगदी मनावर घेऊन इंदापूर शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले आपले सोनार हक्क परिषदेचे पुणे जिल्हा विभाग प्रमुख आदरणीय संजयजी बांधकर यांच्या परिवाराकडून त्या ठिकाणी यथोचित माझा आणि माझ्या सहकार्याचा सन्मान केला. या प्रसंगी सचिनजी बांधकर आणि बालाजीराव दीक्षित हे आवर्जून मला अकलूजून तिथं घेऊन गेले होते. आणि त्यानंतर तिथंच असलेले आमचे सोनार समाजाचे एक दृष्टीनेते, एक धाडशी व्यक्तिमत्व असलेले सोनार समाजाचं आदर्श नाव म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, सोनार समाजातील भविष्यातील खऱ्या अर्थानं एक दबंग समाजकर्ता कसा असावा, रात्री बेरात्री समाज बांधवांच्या काही घटना घडल्या तर तात्काळ तिथं पोहोचणारा समाजाचा नेता कसा असावा, ही ज्यांच्या मनामध्ये सातत्यानं भावना असते ते आपल्या सर्वांचे आदरणीय प्रिय व्यक्तिमत्व, जे की इंदापूर शहर सराफ सुवर्णनगरांचे ते अध्यक्ष आहेत. सोनार हक्क परिषदेचे मार्गदर्शक सल्लागार आणि हितचिंतक आहेत असे आदरणीय श्रीनिवास सेठ, आदरणाने आम्ही ज्यांना भाऊ म्हणतो असे श्रीनिवासजी बांधकर साहेब यांची भेट झाली. भेटीमध्ये अनेक गोष्टीचा उलगडा झाला. अनेक गोष्टी सामाजिक कार्याविषयी, संघटनात्मक कार्याविषयी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चर्चेतून अनेक गोष्टी सकारात्मक विचारानं पुढे जावं लागल्या. त्यानंतर त्यांना देखील संघटनेचे विचार, ध्येय धोरण पटल्यानंतर ते देखील सोनार हक्क परिषदेमध्ये सन्मानपूर्वक आज हितचिंतक म्हणून आलेले आहेत. त्यांनी देखील इंदापूर शहरामध्ये आपण नव्यानं एक टीम तयार करू किंवा त्या भागातील सोनार हक्क परिषदेची एक वज्रमूठ बांधली जावी म्हणून त्या ठिकाणी एक कार्यकारिणी देखील करण्याचा शब्द या निमित्तानं आपल्याला दिलेला आहे. भाऊंचं कार्य फार मोठं आहे. आपण फार छोटे कार्यकर्ते आहोत, पण भाऊंचं मन मोठं असल्या कारणाने ते सोनार हक्क परिषदेमध्ये या सर्व शाखीय संघटनेमध्ये स्वेच्छेने जोडले जात आहेत. यातच खरोखरच आनंद आहे आणि भाऊचं या सोनार हक्क परिषद परिवारामध्ये अगदी अंतःकरणापासून स्वागत आहे. भाऊचा परिवार लहान नाही. बांधकर परिवार, महेंद्रजी बांधकर असतील, तुकारामजी बांधकर असतील, त्या ठिकाणचा वाशिंबकर परिवार असेल, जे की मी ज्यांना दैवत मानत होतो, जे माझे नेते होते असे आदरणीय कैलासवासी धनंजयजी बापू वाशिंबेकर, जे इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष होते. म्हणून त्यांच्या आकस्मित निधनानंतर खरोखरच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या देखील फार मोठी हानी झाल्याची भास व्हायला लागला. एक द्रष्ट नेतृत्व, एक दृष्टी पाठीराखा, समाजाचा कणखर गाभा, कणखर नेता समाजामधून ज्यावेळेस जातो त्यावेळेस फार मोठी पोकळी निर्माण होते. ते पोकळी भरून काढण्याचं काम सहज कोणाला शक्य नसतं. अशा या वाशिंबेकर परिवाराशी माझे तेवढे स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. बापूचा एक मी चाहता होतो. त्या बापूच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणची ही सर्व मंडळी आज कार्यरत आहेत, काम करत आहेत, समाजाचं करतात, सामाजिक जाणीव पूर्ण करतात. बाहेरून येणाऱ्या समाजकर्त्याला आदराने, आपुलकीने त्याचा आदर तिथे करून मानसन्मानपूर्वक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग स्वइच्छेने देण्यासाठी पुढे येतात. अशा सर्वच बांधवाची मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या सामाजिक जाणीवेला, सामाजिक भावनेला मी नतमस्तक होतो. अशी बांधव आज वेगवेगळ्या भागातून बांधले जात आहेत.
कुरुडवाडी शहरामधून माजी नगराध्यक्ष असलेले आमचे आदरणीय मार्गदर्शक या सोनार हक्क परिषदेचे राज्य समन्वयक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सन्मानाची जबाबदारी दिली अशी माझे गुरुवर्य मी ज्यांना मानतो ते आदरणीय राजेंद्रजी पारखे सर. सॉरी डॉक्टर असा शब्द उच्चारला गेला, पण ते गुरुवर्य आहेत, गुरुजन आहेत, शिक्षकी पेशात होते असे ज्येष्ठ गुरुवर्य आदरणीय श्री राजेंद्रजी पारखे सर. आणि त्या ठिकाणचे देखील समाज बांधव कुरुडवाडी असेल, पंढरपूर येथून आमचे सहकारी असलेले जे सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक संघटन उभारणीमध्ये ज्यांचं मला सतत सहकार्य असतं किंवा सामाजिक उपक्रम राबवताना ज्यांचं पाठीशी मला पाठबळ असतं असे मुकुंदजी वेदपाठक आणि त्या ठिकाणचे मुकेशजी पंडित असे सुमित पारखे असेल, सारंग महामुनी असतील आणि समाज बांधव हे सर्वच या छोट्याशा कार्याला पुढं नेण्यासाठी विशाल कोनेरीकर सगळे मला पुढं साथ देत असतात. त्या ठिकाणी गणेशजी गोडबोले असतील, ईश्वरा महामुनी असतील, अन्य सर्व समाज बांधव त्या ठिकाणची काशेवकर बंधू असतील, गोळके असतील, हे देखील सातत्याने सोबत येण्याच्या विचारात असतात. त्या ठिकाणचं महिला मंडळ देखील मुकेश पंडित आणि त्यांचा परिवार हे देखील सोनार हक्क परिषद वाढावी, मोठी व्हावी आणि सर्व समाजापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्नशील राहणारा हा परिवार. त्याचबरोबर मोहोळ येथील समाज बांधव अमोलजी हिलाले असतील, अनिल पोद्दार असतील किंवा अन्य तेथील समाज बांधव हे देखील सातत्यानं सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असतात. आणि विशेष म्हणजे सोनार हक्क परिषदेच्या कार्याला गती देण्याचं सुरुवातीपासून जे मला सहकार्य करण्याचं ज्यांनी कसब दाखवली, ज्यांनी विश्वास दाखवला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या बरोबर रात्री बेरात्री नको जिथं आपल्याला जाणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी माझ्या सोबतीला सतत कायम सावल्यासारखे राहणारा माझा सहकारी असलेला एक तळमळीचा समाजसेवक, समाजकार्यकर्ता या सामाजिक कार्याला पुढं नेण्यासाठी एक जबाबदारीने आणि सामाजिक अडचणीतून, आर्थिक अडचणीतून पुढं नेण्यासाठी मला खंबीरपणे साथ देणारा आमचा संतोष सोनार सेळगावकर आणि सोलापूर येथील आमचे युवा राज्य समन्वयक म्हणून आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय निलेशजी भैया धाराशिवकर, सुनील काका पंडित, आदरणीय सुधाकररावजी शहाणे साहेब, त्याचबरोबर अमितजी वर्णेकर साहेब ने आमच्या किंवा या कार्याला गती देण्यासाठी हक्क परिषद पुढं जावी, सोनार हक्क परिषद समाज मनापर्यंत पोहोचावी अशी सातत्याने ज्यांच्या मनात भावना असते असे माझे मार्गदर्शक गुरुबंधू काशीनाथ भाऊ पोद्दार यांचं जे सहकार्य असतं ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण की सातत्यानं या संघटनेच्या सोबतीला संघटनेला वाढावं, संघटना वाढावी यासाठी ते दुधनी असेल, महेंद्रगी असेल, अक्कलकोट या भागामध्ये ते देखील मला सोबत साथ देत असतात किंवा अन्य भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य आहे. चंद्रकांतजी वेदपाठक यांच्याकडे देखील सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी असल्याकारणानं ते देखील अगदी मनातून या सोनार हक्क परिषदेला पुढं नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. अशा बांधवांना विसरून चालणार नाही. आणि याचबरोबर सोनार हक्क परिषद महाराष्ट्रात ज्या संघटनेला सातत्यानं साथ देणं असेल किंवा सोनार हक्क परिषदेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या आर्थिक सहकार्यातून जे घडती आपल्याला सहकार्य करणारे कायम आपल्याला मार्गदर्शक असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य जे की ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत असे आदरणीय सुभाषदादा वेदपाठक, तेथील संपतजी महामुनी, आनंदजी क्षीरसागर, राहुलजी वेदपाठक, मोडलीम येथील ही सर्व मंडळी, युवा मंडळी, त्यानंतर माढा येथील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे मला खंबीरपणे आजपर्यंत साथ देत आले असे मी ज्यांना खरोखरच श्रद्धेय मार्गदर्शक असं त्यांच्याबद्दल उच्चार करू इच्छितो असे प्रमोदजी सेठ, ज्यांना आपण प्रमोद भैया असं म्हणून आदराने उल्लेख करतो, असे प्रमोदजी भैया वेदपाठक माढा येथील सारा उद्योजक आहेत. ते देखील सातत्यानं सोनार हक्क परिषद आणि अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहून त्यांचं कायम सहकार्य असतं.
हे देखील या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं. सोनार हक्क परिषद चांद्यापासून बांद्यापर्यंत बांधली जावी, विस्तार व्हावा ही सातत्यानं भावना व्यक्त करणारे परळी येथील माझे युवा मार्गदर्शक, युवा सहकारी, ज्या कुटुंबाबद्दल माझ्या मनामध्ये आदर असतो असे टाक परिवारातील आदरणीय स्वर्गीय सुभाष शेठ टाक यांचे चिरंजीव संदीप शेठ सुभाषराव टाक हे सोनार हक्क परिषदेचे खरोखरच प्रेरणा स्तोत्र आहेत, युवा मार्गदर्शक आहेत. संघटना वाढावी यासाठी सातत्यानं सुरुवातीपासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला साथ देणारे संदीप शेठ टाक, त्या ठिकाणचे सुरेशजी टाक, अंबाजोगाई येथील आमचे सहकारी जे की सोनार हक्क परिषदेचे प्रवक्ता म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे आमचे असे तुकारामजी सुवर्णकार, बीड येथील बाबासाहेब पंडित, परळी येथील आमचे सोनार हक्क परिषदेचे राज्य कार्यकारिणीवर सदस्य असलेले दिगंबररावजी तपाशी, वेगवेगळ्या भागातील समाज बांधव, ज्या ठिकाणी श्रीगोंद्याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागला असे सोनार हक्क परिषदेचे आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अखिल सोनार समाज प्रतिष्ठान आणि सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संघटना आणि प्रतिष्ठान यांच्यासाठी सातत्यानं या संस्था आणि संघटनेच्या पाठीमागे उभे असलेले श्रीगोंदा नगरीचे माजी नगराध्यक्ष, सोनार समाजाचे द्रष्टी नेते आदरणीय अनिल सेठ धर्माधिकारी, हे अनेक भागातील वेगवेगळ्या भागातील ही मंडळी सोबत आहेत. चंद्रपूर येथील आमच्या भगिनी पत्रकार असलेल्या, जे की सोनार हक्क परिषदेच्या महिला आघाडीचं विभागीय सचिव विदर्भाचं त्यांच्याकडे आहे, त्या अशा माधुरी कटकजवार आणि आमच्या इकडे भारतीताई चांदोळकर, खानदेशमधून उत्तर महाराष्ट्रातून आमच्या भगिनी ज्योतिताई शहाणे असतील, सोलापूरमधून आमच्या महिला आघाडीच्या राज्य समन्वयक ज्या की आमच्या भगिनी आहेत अशा माधुरीताई अशानाथ पोद्दार, मनीषाताई पंडित आणि असे कितीतरी समाज बांधव आणि भगिनी वेगवेगळ्या भागातून या सोनार हक्क परिषद सर्वशाखीय विचार संघटनेला जोडली गेली. हीच खरी जमेची बाजू आहे. कुठल्याही संघटनेचा आम्हाला आकस नाही, कुठल्याही संघटनेची स्पर्धा नाही. आपण आपल्या पद्धतीनं शांत गतीनं कासव गतीनं आपण कसं पुढं जाता येईल हाच विचार मनात सर्वांचाच असतो. सोनार हक्क परिषदेचा प्रत्येक घटक, प्रत्येक पदाधिकारी सन्मानानेच समाज मनापर्यंत जाऊन सन्मानपूर्वक समोरच्या समाज बांधवाची शांतपणे त्यांची विचारणा असेल किंवा त्यांना संघटनेचे ध्येय धोरणं सांगणे असेल, हे सातत्यानं करत आलेले आहेत आणि पुढेही ती करतील. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही संघटना निश्चितच समाज मनापर्यंत पोहोचणार आहे आणि पोहोचण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. मी समाजाचा, समाज माझा ही संकल्पना मनामध्ये रुजविण्यासाठी तुमची आणि माझी समाजाला गरज आहे. आपण सर्वजण एका विचारानं आपण ही आपलं जे वाक्य आहे, जे ब्रीद वाक्य आहे, आपण त्या वाक्याला आपण खरं ठरण्याचा सगळेजण प्रयत्न करूयात आणि आपण सातत्यानं समाजामध्ये कार्य करणाऱ्या कार्याच्या पाठीशी समाजातील ज्येष्ठांचा जो आशीर्वाद असतो, मार्गदर्शन असतं, त्यांना देखील आपण कायम सन्मानाने त्यांचा आदर बाळगणं आपलं ते कर्तव्य आहे. ते केलं पाहिजे, ते करणार आपण. हे करत असताना समाजातील ज्येष्ठांचा सन्मान राखणं असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना सन्मान करणं असेल किंवा समाजामध्ये तळमंड कार्य करणाऱ्या समाज बांधव किंवा भगिनींना वेगवेगळ्या कार्यक्रमातून समाज बांधवांच्या शुभास्ते सन्मानित करणे असेल, हा कार्यक्रम देखील आपण सातत्यानं राबविणे गरजेचं असतं, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळते, त्यांच्या पाठीवर मायेची थाप, समाजाचा तो पाठीवर थापरूपी आशीर्वाद मिळत असतो. त्यांना देखील एक उत्साह निर्माण त्यांच्यामध्ये होतो. नवचैतन्य निर्माण झाल्यानंतर ते देखील त्या समाजकार्याला पुढं नेण्यासाठी कसोशीने प्रामाणिक प्रयत्न करत असतात. हा देखील
महत्त्वाचाच विषय आहे. सामाजिक विषय जर अनेक असतात, संघटन बांधत असताना शाखीय मतभेद तर बाजूला ठेवावेच लागतील. समाज म्हणून आपण सोनार म्हणून जगलं पाहिजे, सोनार म्हणून आपण वावरलं पाहिजे. समाजाचा उल्लेख करत असताना मी सोनार समाजाचा असा निश्चित केला पाहिजे. शाखेचा उल्लेख करून स्वतःला कमकुवत किंवा कमी समजण्याच्या असं कोणीही करू नये. शाखीय विचार, शाखेचा प्रत्येक आपण सन्मान करत असतो, पण सोनार ही आपली मूळ शाखा आहे. आणि आपल्या या सोनार समाजाचं दैवत असलेले श्री संत शिरोमणी नारायणी महाराज यांचा आशीर्वाद, प्रभू विश्वकर्मा भगवान यांचा आशीर्वाद आणि सर्व देवदेवतांचा आशीर्वाद घेऊनच आपण या कार्याला गती देण्याचं काम करू, पुढे नेण्याचं काम करू. या कार्यामध्ये आपण सन्मानाने समाजामध्ये तळमळीनं काम करायचं. समाज बांधव, समाजकर्ते, माता भगिनी यांना सन्मानाने वेगवेगळ्या भागातून सामावून घेणे आणि या मुख्य प्रवाहामध्ये या सामाजिक संघटन विषयावर कार्य करणाऱ्या संघटनेमध्ये आपण मोठ्या विश्वासानं जोडून त्यांच्यावर तेवढ्याच विश्वासाने आपण जबाबदारी दिल्यानंतर ते देखील समाजामध्ये सक्रियतेने कार्य करतील, हा विश्वास देखील आपण ठेवला पाहिजे. जोपर्यंत नवख्या समाजकार्याच्या पाठीवर संघटनात्मक किंवा सामाजिक कार्याची जबाबदारी येणार नाही, तोपर्यंत तो देखील तेवढ्या तत्परतेने समाज मनापर्यंत पोहोचणार नाही. सामाजिक कार्यामध्ये तो तळमळी कार्यकर्त्यांना दिसणार नाही. यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. त्या विश्वासानं त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्यानंतर ते देखील तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच मोठ्या उमेदीनं समाज मनापर्यंत जातील आणि समाजामध्ये सक्रियतेनं कार्य करून त्या कार्याची उंची यशस्वी शिखराकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील, हा विश्वास प्रत्येकानं त्यांच्याविषयी ठेवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला आणि सगळ्याला पुढं जाता येतं. असो, वेगवेगळ्या विषयावर आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर बोलूतच, परंतु या निमित्तानं आपण या ठिकाणी आज वाढत चाललेला व्हिडिओ थांबतो. वेगवेगळ्या भागामध्ये प्रवास तर करायचा आहे, जायचं आहे, प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. संघटनेची ध्येय धोरणं आणि समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्या भागातील कार्यकर्ता, आपल्या राज्य कार्यकर्ते, सर्वच सन्मानाचे पदाधिकारी त्यांच्या भागामध्ये सक्रियतेनं, विश्वासाने आणि दक्षतेने काम करतील. यासाठी सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपसातील मतभेद, काही कुरघोड्या ह्या होत राहतील, परंतु आपण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून एक दिलखुलासपणे आपण मी समाजाचा, समाज माझा ह्याच भावनेतून पुन्हा एकदा नव्यानं, मागचं विसरून नव्यानं आपण काहीतरी नवीन घडविणार आहोत, नवक्रांती घडवणार आहोत. ह्याच हेतूने संघटनेचा विस्तार आणि विचार घरोघर पोहोचून विखुरलेल्या आणि विभागलेल्या सोनार समाजाला एकसंघ एकत्रित आणण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.